नवीन तूर बाजारामध्ये दाखल होताच दरामध्ये घसरण, शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांच्या हातावर तुरी. आठवडाभरामध्ये प्रति क्विंटल 2,000 भाव कोसळले. सरकारने यंदा तुरीला 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र बाजारामध्ये आवक वाढण्यापूर्वीच तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी, सरासरी 7,450 इतका आहे. कपाशीची प्रतवारी घसरली. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. बदलत्या वातावरणामुळे कपाशीने रंग बदलला. सणासुदीत दरवाढ, हंगामापूर्वी घसरण. हरभऱ्याच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी. काही महिन्यापूर्वी झाली होती वाढ. शासनाने यंदा हरभऱ्याला 5,650 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र वर्षभर 5,000 ते 5,500 दरम्यान भाव मिळाला. सप्टेंबर अखेरपासून हरभऱ्याची दरवाढ व्हायला सुरुवात झाली व 7,000 पर्यंत दर पोहोचला होता. त्यानंतर आता 5,800 ते 6,100 रुपये क्विंटल दराने हरभरा विकला जात आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, संतुलित विकास करणार, मुख्यमंत्री यांची ग्वाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये दिलेली सर्व आश्वासनाची पूर्तता महायुती सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेमध्ये दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणत्या घोषणा केल्यात बघा. गोसी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार. जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार. तसेच विदर्भामध्ये वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा नदीजोड योजनांची निविदा जारी. 10 लाख हेक्टरचे सिंचन होणार. या योजनेमध्ये 550 किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार. आणखी विदर्भातील 110 सिंचन प्रकल्पांना मंजुरी. 61 कामे पूर्ण. त्याचबरोबर मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यासाठी पुरेसा निधी देणार व तसेच अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये 10,000 कोटींची गुंतवणूक होणार. फडणवीस यांच्याकडे गृह, शिंदे नगर विकास, अजित पवार यांच्याकडे अर्थ, माहिती सरकारचे खातेवाटप जाहीर. लोढांकडे कौशल्य, शेलारांकडे सांस्कृतिक, सरनाईक यांच्याकडे परिवहन तर गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री खाते. कापूस सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर मिळणार अर्थसहाय्य. शेतकऱ्यांना द्यावा लाभ. पीक पेरणी नोंद न झालेल्यांनाही मिळणार लाभ. गावात प्रकाशित केलेल्या याद्यात नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी 7/12, आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक व सामायिक खातेदारांनी एक हिस्सेदार असलेले नाहरकत प्रमाणपत्र व वरील सर्व कागदपत्रे आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करावीत. कागदपत्रे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करण्याची ऑनलाईन प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे. यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारची माहिती माधुरी गावडे, तालुका कृषी अधिकारी जिवती यांनी दिलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2.5 लाखांवर लाभार्थी. 6वा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना प्रतीक्षा. आता 1,500 मिळणार की 2,100 रुपये मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 महिन्याचे 7,500 रुपये राज्यभरातील महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच देण्यात आलेले होते. याच दरम्यान निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने जाहीर केलेल्या 2,100 रुपयांच्या वाढीव अर्थसहाय्याबाबत महिलांना वेध लागलेले होते. या महिलांना वाढीव अर्थसहाय्याची आता प्रतीक्षा लागून आहे. पीक विमा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. गडचिरोलीतील नक्षलवाद 3 वर्षांमध्ये संपवण्याची ग्वाही. धान उत्पादकांना 20,000 रुपये बोनस देणार. गारपिटीग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेमध्ये. ई-KYC करून सुद्धा बँक खात्यात रक्कम जमा होईना. शेतकरी आर्थिक संकटात. खरीप तसेच रब्बीचा विमा त्वरित जमा करा. जळगाव जामोद दोन्ही हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. पुरवठा विभाग हतबल. शेतकरी शिधापत्रिका धारक 7,501 लाभार्थ्यांची माहिती अप्राप्त. खाते क्रमांक मिळेना. रक्कम जमा होणार कशी? केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी प्रति लाभार्थी 170 रुपये अनुदान दिले जात आहे. ही रक्कम संबंधिताच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. परंतु वारंवार आवाहन करून सुद्धा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे धान्य पुरवठा बंद होण्यासोबतच ठराविक रकमेपासून देखील लाभार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे. 31 डिसेंबर अंतिम मुदत. ITR तात्काळ दाखल करा, अन्यथा होऊ शकतो मोठा दंड. नाफेड केंद्रातील बारदाना संपला. सोयाबीनच्या खरेदीला ब्रेक. राजगावच्या केंद्रावरील प्रकार. पणन विभागाचे दुर्लक्ष. बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना वेळेवर धान्य मिळेना. वाशिम जिल्ह्यातील चित्र. धान्यासाठी ज्येष्ठांच्या वाढल्या चक्रा. कांदा दर 15 दिवसामध्ये निम्म्यावर. लिलाव पाडले बंद. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. येवल्यामध्ये संतप्त कांदा उत्पादकांचा रास्ता रोको. 31,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. देवडा. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे 14,378 हेक्टर क्षेत्र बाधित. हरभऱ्याचा खेळ खल्लास. सांगा बचाव कसा कराल? क्षेत्र वाढले मात्र संकट कायम. वातावरणातील बदलामुळे बसला फटका. अवकाळी पावसाच्या तडाख्याने अर्ली द्राक्षांसह कांदा पिकांचे मोठे नुकसान. ताहराबाद जवळील मौसम पूल सुरू. नागरिकांमध्ये समाधान. अन्याचा काळा बाजार थांबणार. बोगस लाभार्थ्यांनाही बसणार चाप. रेशन आलं तर मेसेज येणार. तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला का?
तीळ घेऊन ठेवा, संक्रांतीला महागणार. आरोग्यासाठी फलदायी तिळगुळाच्या गोळ्यावर यंदा परिणाम होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील घटना, 10 सेंटीमीटर लांब जखम, आणखी किती जणांच्या जीवाशी खेळणार. अनेक पशुपक्षीही जखमी. नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा. हरिभाऊ बागडे यांची दूध संघाच्या संचालकपदाची जागा कधी भरणार. सविता अधाने यांचीही पद रिक्त. इच्छुकांची गर्दी, पण प्रक्रिया ठप्प. विलासराव देशमुखांच्या काळापासूनची मागणी, पाणी कुठे मुरते तेच कळेना. नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून 26 कोटींचा निधी. सरासरी 58,000 रुपये भाव. कमी पाण्यात व जास्त भाव मिळत असल्याने कल वाढला. रेशीमला सुवर्ण झळाळी, क्विंटल मागे 68,000चा भाव. छत्रपती सोळंके साखर कारखान्याकडून गाळप जोरात, पण उसाला भाव मिळेना. शेतकरी प्रतीक्षेमध्ये. 15 दिवसाचे बंधन असतानाही बिले मिळत नसल्याने आर्थिक अडचणीमध्ये वाढ. कार्यालय सरकारी, 108 कोटींची वीज बिल भरायला टाळाटाळी. व्याजाचा डोंगर वाढला तरीही वीज कनेक्शन कायम. आता प्रीपेड मीटर मिळणार. 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार अपार कार्ड. वन नेशन वन स्टुडंट, 76% झाली नोंदणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व्हरचा अडथळा असतानाही 40% लाभार्थींना धान्य. रेशनचे धान्य सर्व्हर चालत नसल्याने दुकानदारही त्रस्त. सोयाबीन, गव्हाचे हेक्टरी 38 क्विंटल उत्पादन. संकटाचा डोंगर तरी पिकांचे विक्रमी उत्पादन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी राबवलेल्या हातांना पैसे कधी मिळणार. मदतीकडे लागले लक्ष. लाडक्या बहिणींना मिळणार 2,000 रुपये, पण योजना दूत वाऱ्यावर. उमेदवार निवडीची प्रक्रियाच रखडली. अर्जदारांमध्ये संताप. सरकार स्थापनेमुळे आता शासन प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. 1,32,000 क्विंटल कापूस ठेवायला जागा नसल्याने दोन्ही खरेदी केंद्रावर खरेदी बंद. भोकरदन राजूरच्या CCIची विक्रमी 100 कोटींची कापूस खरेदी. 305 विद्यार्थ्यांना 33,17,000 रुपयांची JEF शिष्यवृत्ती. 4 वर्षामध्ये 900च्या वर विद्यार्थ्यांना 1,15,00,000ची शिष्यवृत्ती. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक होऊन सुद्धा सर्वसाधारण दर वाढेनात. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती. 4,120 रुपये प्रति क्विंटल भाव. 2007चा शासन आदेश. उत्पन्नावरून टोलवाटोलवी. कर्मचाऱ्यांच्या राहणीमान भत्त्याला ग्रामपंचायतीचा ठेंगा. बाजारामध्ये नवीन तुरीची आवक. दर 2,500 रुपयांनी घसरले. उदगीर बाजार समितीमध्ये डिसेंबरमध्ये सोयाबीनची आवक कमीच. दुग्ध व्यवसाय कसा ठरेल फायद्याचा. पशुखाद्याचं पोतं 1700ला, दूध 26 रुपयांवर. बदलत्या क्रॉप पॅटर्नमध्ये रब्बीवर हरभऱ्याचे वर्चस्व. जवस, करडई, सूर्यफूल, मक्याचे क्षेत्र मात्र झपाट्याने होते कमी. परभणी जिल्ह्यातील चित्र. कृषी विभागाकडून अहवाल सादर. 11,196 बोगस शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. परीक्षा रद्द. विद्यार्थ्यांचे उत्तर बदलत असल्याने परीक्षा केंद्रावर झाला प्रचंड गोंधळ. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये अमरावतीतही गोळ. बगुलवाई येथील घटना. पत्नीचे आधीच निधन, मुलगाही दिव्यांग. वाघाने ठार केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 2 दिवस शेतातच पडून. वीज जोडणीसाठी 5 वर्षांपासून पायपीट. शासनाने लक्ष देण्याची गरज. शेती सिंचनाचा प्रश्न बिकट. मुदत वाढवली पण अनुदानाचे काय. सिंचन विहीर योजना अनुदान अत्यल्प असल्याने लाभार्थ्यांची होते अडचण. 25,000 रुपयांची अपेक्षा फोल. नोंदणीसाठी उरले 10 दिवस. धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस. नोंदणी केली का. मुतनूर येथे कार्यक्रम. कृषी निविष्ठा वितरित. अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण. तेलंगणातील व्यापारी दाखल. कापसाकडे वळलाय शेतकरी. खरेदी केंद्र नसल्याने पांढऱ्या सोन्याला कवडी मोल भाव. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,571 अर्ज रद्द. 2 महिन्यामध्ये वाढले 73,734 लाभार्थी. 12,000 अर्जामध्ये त्रुट्या. तब्बल 3,61,000 लाडक्या बहिणींचे अर्ज झाले मंजूर. आता 2,100 रुपयांची आस. धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच बोनस मिळणार. हेक्टरी 20,000 रुपये बोनस. 25,000 रुपये हेक्टरीची होती मागणी. मोदी आवास योजनेची कामे रखडली. लाभार्थ्यांची यादी धूळ खात. OBC SBCंना प्रतीक्षाच. 83 शेतकरी कुटुंबांना अपघात विम्याच्या लाभाची प्रतीक्षा. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना. संजय पुराम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष. बायो बिटुमेन निर्मित महामार्ग बनले. शेतकऱ्यांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा. नितीन गडकरी. पहिल्या बायो बिटुमेन निर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या स्टेजचे उद्घाटन. वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये 100 वरून 500 रुपयांपर्यंत वाढ करा. महाराष्ट्र शाहीर परिषदेचा मोर्चा. भजन कीर्तन सादर करून वेधले शासनाचे लक्ष. वर्धा जिल्ह्यामध्ये 8,029 शेतकऱ्यांचे प्रस्ताव. 7,081 विहिरींना मंजुरी. केवळ 2800 विहिरींचे काम सुरू. रोह्याच्या सिंचन विहिरींना गती येईना. कंपन्यांना लाभ देण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याची गरज. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.
6 वर्षात शेती साहित्याचे दर वाढले, कापसाचे मात्र स्थिरच, हमी भावापेक्षाही कमी भावामध्ये खरेदी, लागवड खर्चही निघणे झाले कठीण। सद्यस्थितीमध्ये कापसाला 6,500 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत आहे। आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा कर्जमाफीची, कर्ज भरण्याकडे फिरवली पाठ, आश्वासनांची पूर्तता होण्याची वाट। देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मास्टरमाइंडला मी सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, कुटुंबियांची घेतली भेट। साखरेचा किमान हमीभाव 4100 रुपये करा, विस्ताच्या बैठकीमध्ये कारखानदारांचा इशारा, इथेनॉल व साखरेचा उत्पादन खर्चही मिळेना। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।